नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज आहे आषाढी एकादशी आणि या वेळेला दोन्ही वेळेला उपवास करायचा असतो. माझ्या मागचं हे जे डिझाईन आहे ते बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की मी आत्ता आकेरी तालुका कुडाळ इथल्या आमच्या घरातल्या किचन मध्ये आहे. तर आषाढी निमित्ताने दोन्ही वेळेला उपवास असतो, त्यामुळे काय करायचं असा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो. याचं कारण असं आहे की साबुदाणा मला चालत नाही, वरी आमच्या सौभाग्यवतीला चालत नाही आणि आता त्यामुळे हे सोडून काय करायचं. आमच्या इकडच्या गावंड्या गावामध्ये रताळी बिताळी आत्ता मिळत नाहीत, शहरातल्या बाजारात जायला लागतं. एवढं कोण करणार आहे. तर त्यामुळे मी अत्यंत सोपा असा आमची आजी आई करायची, तर तो मी बटाट्याचा किस करणार. आता आज आषाढी एकादशी आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या शिरस्त्यानुसार तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या नाही. तर त्याचं कारण असं आहे की हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो ज्या दिवशी तुम्ही बघणार आहात त्याला आषाढी एकादशी उलटून 3 दिवस झालेले असतील. तर त्यामुळे आणि अर्थात मी आषाढी निमित्ताने हा किस करतोय, बटाट्याचा किस, आणि आणखीन एक त्याचाच वेगळा थोडासा पदार्थ करणार आहे मी. आमच्या सौभाग्यवतीला तो आवडतो, त्यामुळे मी तो करणार आहे. तर हे कशासाठी, तर आता पुढे संकष्टी चतुर्थी येईल, श्रावणामध्ये तुम्हाला उपवास असतील. जसं सोमवारी तुम्हाला वरीचे तांदूळ चालत नाहीत श्रावण सोमवारी किंवा शिवरात्रीला, तर त्यानिमित्ताने हा अत्यंत सोपा, पचायला अत्यंत हलका आणि पौष्टिक त्या मानाने असा हा बटाट्याचा किस आहे. तर हा करण्यासाठी लागणार आहे आपल्याला बटाटा. हा मी इथे बटाटा घेतलाय. आता हा बटाटा जो आहे, हा बटाटा हा सालं काढून देखील याचा आपल्याला किस काढता येईल आणि सालं न काढता देखील आपल्याला याचा किस काढता येईल. तर सालं न काढता कसा किस काढायचा, हे बघा. ही अशी याची एक कड आहे, ही मध्ये असा हा चिरला की ही बाजूची कड आहे. ही बाजूची कड ही आपण अशी चिरून घ्यायची आणि मग या किसणीवरती हा असा किसायचा. हा बघा, आता हा असा किसला की साल जे आहे ते साल बाजूला राहतं आणि फक्त आपल्याला बटाट्याचा किस मिळतो. हे बघा, हा बघा. हे साल आता गेलं बाजूला. हा आपल्याला किस मिळालेला आहे. हा किस आपण काढून घ्यायचा. या पद्धतीने आता हे साल राहिलं हे टाकून दिलं आणि हा पूर्ण किस आपण हा घेतला. बघा, अशा पद्धतीनं हे बटाटे मी 5 बटाटे घेतलेत आणि त्यांचा किस करून घेतो. तर अशा रीतीने हा मी बटाटा या ठिकाणी किसून घेतलेला आहे. हे 4 बटाटे किसलेले आहेत आणि ह्याच्यात मध्ये पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालून त्यानंतर मी हा असा पिळून घेणार आहे बटाटा. हा बघा, हा पिळून असा इथे ठेवतोय. सगळं पाणी काढलेलं आहे त्यातलं. तर मंडळी, हा बटाटा आम्ही असा पिळून घेतलेला आहे. नंतर आपल्याला फोडणीला लागणार आहे हे जिरं, ही मिरची. तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तशी मिरची घ्या तुम्ही. हे शेंगदाण्याचं कूट, हे ओलं खोबरं खोवलेलं,
चवीपुरतं मीठ आणि हे आपल्याला लागणार आहे साजूक तूप. आता हे तूप मी इथे तापत ठेवलेलं आहे, तेव्हा हे तूप तापलं की पुढची कृती करूया. तेव्हा मंडळी तूप तापलेलं आहे. आता या तुपामध्ये मी या जराशा मिरच्या टाकतो. मिरच्या टाकल्यावर जरा लांब उभे राहा, नाही तर तोंडावरती उडतील. आणि नंतर हे थोडंसं जिरं टाकतो. आता याचं खमंग ही फोडणी आपली तयार झाल्यावरती त्याच्यावरती मी हा बटाट्याचा पीस टाकतोय. आणि हा व्यवस्थित असा हलवून घेतोय. सगळं तूप हे बटाट्याला लागलं पाहिजे. बटाट्याच्या प्रत्येक पिसाला हे तूप लागलं पाहिजे. आता हे तूप याला लागल्यावरती आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे जरासं दाण्याचं कूट आणि हे थोडं ओलं खोबरं. आणि चवीनुसार मीठ. आता बटाट्यामध्ये मीठ घालताना तुम्ही अत्यंत सावध राहिलं पाहिजे. याचं कारण असं आहे की बटाट्यातलं जे पाणी आहे ते पाणी उडाल्यानंतर खाली मीठ शिल्लक राहतं आणि तुम्ही जर ते मीठ प्रमाणात घातलं नाही तर हा बटाट्याचा किस हा खारट होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही म्हणाल की खरे काका सांगितलं नाही. मी सांगितलंय मीठ बेतानं घाला. आता हा व्यवस्थित असा हा ढवळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती एक 5 ते 7 मिनिटं हा आपल्याला शिजू द्यायचा आहे. हा मी किस करतोय. आता हा मी माझ्यासाठी करतोय. आमच्या सौभाग्यवतीला हे आवडत नाही खायला. ती म्हणते कसं तरी तोंडात एकदा घोळल्यासारखं, त्यापेक्षा कुरकुरीत काहीतरी छान करा. तर आमची आई आणि आजी याला तुकडा म्हणायच्या. मला विचारायचे त्या पाहू तुकडा लावू का रे तुझ्यासाठी, आणि त्या अशा पद्धतीने तुकडा लावायच्या. तर आता हा तुकडा मी आमच्या सौभाग्यवतीसाठी करतोय. त्यासाठी हा मी उरलेला किस घेतलाय, हा या भांड्यामध्ये घेतोय. हा किस भांड्यात घेतला, त्याच्यामध्ये हे घातलंय थोडंसं जिरं, तिखटपणासाठी मिरच्या, दाण्याचं कूट, आणि थोडंसं खोबरं. आणि चवीपुरतं मीठ. हे चवीपुरतं मीठ घातलंय आणि आता हे व्यवस्थित कालवून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी काहीही बाइंडिंग एजंट वगैरे वापरलेलं नाही, लक्षात ठेवा. हा मी असाच लावणार आहे. आणि हा जो बटाट्याचा स्टार्च आहे या स्टार्चमुळे तो बांधला जाईल. हा बघा, या अशा पद्धतीनं हा मी तयार केलेला आहे. आणि आता हा इथे मी तवा तापत ठेवलाय, त्याच्यावरती हे मी तूप घालतोय जरासं. हात धुवून चालायचंच नाही मला.
आता हे तूप घातलंय. आता त्याच्यावरती हा जो आपला तुकडा आहे, हा जो किस ठेवायचा आणि या पद्धतीनं हा लावायचा. हे बघा, असा या पद्धतीनं लावला की मग त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण. त्याच्यावरती हे मी जरासं तूप घालतोय आणि वरती ठेवतोय हे झाकण आणि 5 मिनिटं हे शिजवून घेतोय मंद आचेवरती. तर मंडळी 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता हा आपला किस आपण बघूया. हा बघा, सुंदर इथे हा किस शिजलेला आहे. हा खाली कढईला लागलेला सुद्धा नाहीये. तर अशा रीतीने हा आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे. गॅस करायचा आहे बंद आणि नंतर आपण याचं प्लेटिंग करूया, एकत्र प्लेटिंग करूया दोन्हीचं. त्याच्यावर मी झाकण ठेवून देतो. तर मंडळी हा असा एका बाजूने खरपूस असा शिजलेला आहे. परत त्याला रंग आलेला आहे गुलाबी आणि त्यानंतर मी हा असा पलटी केलेला आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये. आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं खालच्या बाजूने देखील गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे, म्हणजे तसाच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तयार होईल आपला हा तुकडा. आपण प्लेटिंग करूया. तर मंडळी हा आहे बटाट्याचा किस आणि हा आहे बटाट्याचा तुकडा. आता हा तुकडा लावताना तुम्ही कदाचित असं म्हणाल की याच्यामध्ये उपासाची भाजणी घाला, त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घाला, त्याच्यामध्ये केळ्याचं पीठ घाला, आणखीन काहीतरी घाला. पण एक लक्षात ठेवा, माझी आजी कमीत कमी साहित्यामध्ये हा तुकडा बनवायची. ऐन वेळेला उपासाची भाजणी, साबुदाण्याचं पीठ, केळ्याचं पीठ मिळेल असं नाही. त्यामुळे जे मिळेल आणि जसं असेल त्याच्यामधून चांगला पदार्थ तयार करणं हे आमच्या आजीचं वैशिष्ट्य होतं आणि त्यानुसार हा तुकडा बनवलेला आहे. आता काही लोक म्हणतील की हे थालीपीठ आहे, काही लोक म्हणतील विदर्भाकडचे किंवा तिकडचे की हे धपाटे आहेत. तुम्ही काहीही म्हणा, हा आहे माझ्या आजीचा उपासाचा बटाट्याचा किसाचा तुकडा. मंडळी आता हा जो तुकडा आहे, हा तुकडा खरं तर थालीपीठाच्या आकाराचा झालाय. त्याचं कारण असं आहे की खोताची वेठ खणल्यासारखं मी एकदम ते सगळं लावून टाकलेलं आहे. जो काही गोळा होता तो खरा त्याच्यामध्ये 2 तुकडे करायला हवे होते, पण घाई गडबडीमध्ये मी तो एकच करून टाकलाय. तेव्हा तुम्ही एवढा मोठा करायचा नाही, याच्यापेक्षा थोडा लहान, म्हणजे इतका असा, असे साधारण 2 तुकडे करायचे आहेत. म्हणजे ते खायलाही जास्त खाल्ल्यासारखे वाटतील आणि चवही आनंदात घेता येईल. तेव्हा मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, ही रेसिपी आता येणाऱ्या श्रावणामध्ये जरूर करा आणि केल्यावरती कशी लागते ते मला सांगा. आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, एवढीच विनंती. धन्यवाद.